श्री हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सर्वांनी हात जोडून माझ्या पाठीमागं प्रार्थना म्हणायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्णा
कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरं योऽन्तप्रविश्य मां वचामिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्य अखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यञ्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं तथापि कीर्तयामि अङ्गं यथामति यथा श्रुतं कीर्तिं हरेर्स्वां सत्कर्तुं गिरिमन्यदा विदासतिं सर्वांनी म्हणा माझ्या पाठीमागा सर्व वेदांत सारं हे श्रीमद्भागवतम् इष्यते तदरसामृततृप्तस्य नान्यत्र स्यात्तरति क्वचितः ग्रंथराज श्रीमद्भागवतम की श्री कृष्ण भगवान की श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की शिल प्रभुपाद की निताय गौर प्रेमानंदे हरि हरि हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय का? हां येतोय? पुढच्यांना येतोय? मागच्यांना? सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय का? हात वरती करा. माझा आवाज ऐकायला येतोय? हरी बोल म्हणा सगळ्यांनी. मागची टोटली डिस्कनेक्टेड आहे. पूर्ण आउट ऑफ कव्हरेज आहे. माझा आवाज येतोय? तुम्हाला येतं? वाढवा लागेल. कॅन यू गो अँड चेक बिहाइंड? हरे कृष्णा. आता येतोय सगळ्यांना माझा आवाज? हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो श्री राधा रमण हरि गोविंद बोलो श्री गोविंद राधा गोविंद भगवान की. तोपसी सगळ्या भक्तांचं मी हृदयपूर्वक स्वागत करतो आजच्या ह्या श्रीमद भागवत कथेमध्ये. आज आपण 6वा दिवस आपला भागवत कथेचा. आपण काल भगवान श्रीकृष्णाची कृपा किती अपरंपार आहे की भगवंताच्या कृपेला लिमिट नाही आहे. त्या कृपेला काही लिमिट नाही आहे. तर पूतना बालघातिनी ती कोणत्या उद्देशाने आली होती? काय उद्देश होता पूतनाचा? कोणाला? भगवंतांना मारायच्या उद्देशाने ती आली होती. हर इंटेन्शन वॉज टू किल कृष्णा.
पूतना बाल घातिनी रुधिर आसना. ती पूतना जी पवित्र नाही आहे, असाध्वी आहे, अपवित्र आहे. आणि तिचा उद्देश पण काय आहे? भगवंतांना मारायचा उद्देश आहे. मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की आजचं जे एज्युकेशन आहे ते पूतना एज्युकेशन आहे. काय आहे? पूतना एज्युकेशन आहे. मुलांना लहानपणापासूनच शिकवलं जातं की देव बिव काही नाही आहे. देर इज नो गॉड. गॉड डज नॉट एक्झिस्ट. लहानपणापासून पोरांना. बरं, मग आपण कुठून आलो? मग ते म्हणतात आपण माकडाची अवलाद आहे. कोणाची? कुठून आलो आपण? माकडा. आपली उत्क्रांती झाली. काय म्हणतात त्याला? उत्क्रांती झाली. आपण प्रगती केली. पहिले आपण काय होतो? माकडं होतो. हळूहळू आपण माणसं झालो. किती लोक मान्य करतात? हातवरती करा की आपले पूर्वज माकड होते. माकड होते. मग तुमच्या घरी तुमच्या आजोबांचे पंजोबाचे फोटो आहे का असे? चिंपॅंजी वगैरे असे काय? विचार करा की लहानपणापासूनच मुलांना अशी शिक्षा दिल्यानंतर ते मोठे झाल्यावर विचारतात की कुठे भगवंत, कुठे गॉड? कुणी बघितलं? हां. तर हे स्लॉटर हाऊसेस आहे. प्रभुपाद म्हणतात की तिथे कत्तल केल्या जाती आपल्या श्रद्धेची, आपल्या भक्तीची. आपला भगवंताप्रती प्रेम आहे आणि आघात प्रेम आहे. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कभी नाही. मग श्रवण आदी शुद्ध चित्ते कर येऊ दे. आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आपल्या जीवनाचा उद्देश आहे का आपल्या हृदयामध्ये जे भगवान राधा कृष्णाप्रती जे प्रेम आहे ते जागृत करायचं. काय जागृत करायचं? भगवंताप्रती आपल्या हृदयामध्ये शाश्वत कृष्ण प्रेम आहे. नित्यसिद्ध आहे. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम आहे. आपण भगवंताचे अंश आहे आणि आपल्याला भगवंताप्रती लय प्रेम आहे. पण ते प्रेम आता आवृत्त झाले. काय झाले? आवरण आलेलं आहे. आणि हे आवरण कसलं आहे? हे अज्ञानाचं आवरण आहे ना. आणि स्कूल्स कॉलेजमध्ये आणखी ते अज्ञान गहन होत जातं. आणखी डार्क होत जातं नाही का? आणखी ब्लॅक होत जातं. आपण आणखी अंधारात जात राहतो. मग मला सांगा एज्युकेशनचा उद्देश काय? व्हॉट इज द पर्पज ऑफ एज्युकेशन? शिक्षणाचा उद्देश काय? माणसाला माणूस बनवायचा उद्देश आहे का माणसाला जनावर बनवायचा उद्देश आहे? सांगा. एज्युकेशनचा उद्देश काय? शिक्षणाचा उद्देश काय? सांगा. शिक्षणाचा उद्देश काय आहे? शिक्षणाचा उद्देश काय आहे? गोल काय आहे शिक्षणाचा? पीपल आर लर्निंग फॉर अर्निंग अँड दॅट इज अ गोल. काय गोल आहे? फक्त धन कमवायचं, संपत्ती कमवायची आहे आणि अनरिस्ट्रिक्टेड सेन्स ग्रॅटिफिकेशन. तर सिगरेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं की हे तुमच्यासाठी हानिकारक आहे. सिगरेटच्या पॅकेटवर लिहिलेलं असतं का सिगरेट पिणं हानिकारक आहे का नाही? लिहिलेलं असतं ना. तंबू काय ते याला काय म्हणतात?
मावा नाही, हा तंबाखू, सॉरी तंबाखूवरती लिहिलेलं असतं की याने तुम्हाला कर्करोग होऊ शकतो. मग सिगरेट, आणि आपण बघतो की एज्युकेटेड लोक, शिकलेले लोक पान टपरीवर जातात आणि सिगरेट फुकतात आणि ते म्हणतात हे ॲडव्हान्स सिव्हिलायझेशनचं सिम्पटम आहे, लक्षण आहे. आम्ही खूप प्रगत एज्युकेटेड आहे म्हणून ते सिगरेट पित आहे, धूर काढताय. त्याच्यावरती लिहिलेलं आहे एवढं वाचता येत नाही, एवढं एज्युकेशन नाही झालं का हे तुमच्यासाठी हानिकारक आहे. आता फोटो टाकतात त्या सिगरेटच्या पाकिटवर. तर एज्युकेशनने आपल्याला हे दिलं का की तारतम्य करायचा, डिस्क्रिमिनेटिव्ह इंटेलिजन्स दिली का, ती बुद्धी दिली का की काय चांगलं आहे काय वाईट आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, काय केल्याने आपण खाली जाऊ, काय केल्याने आपण वरती जाऊ, वरती म्हणजे प्रगती करू. हां, तर एज्युकेशनचा उद्देश काय आहे? टू मेक पीपल जंटलमॅन. हां, आणि तो उद्देश आहे. एज्युकेशन म्हणजे काय? एज्युकेशन शब्द हा ग्रीक शब्दापासून आलेले, एज्युकेरी. तर एज्युकेरीचा अर्थ होतो टू ब्रिंग आउट व्हॉट इज विदिन अस. एज्युकेशन म्हणजे बाहेरून काय टाकायची गरज नाही आहे, जे आतमध्ये आहे ना चांगले क्वालिटीज तेच बाहेर काढायचं, त्यालाच एज्युकेशन म्हणतात, त्याला शिक्षण म्हणतात. आणि हे फक्त वैदिक संस्कृतीमध्ये, अध्यात्मामध्ये शिकवलं जातं की आपल्यामध्ये ऑलरेडी कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम, एक सद्गुण संपन्न असं एक सज्जन भगवंताचा शाश्वत अंश आहे. आपण त्याला बाहेर काढायचं, आपल्याला बाहेरून काय टाकायची गरज नाही आहे. ऑलरेडी वी आर एज्युकेटेड. सच्चित आनंद. कसे? सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे फुल ऑफ नॉलेज, ज्ञानमय आणि आनंदमय. पण आजचं एज्युकेशन आपल्याला शिकवते की आपण माकडाची अवलाद आहे. हां, डार्विन थिअरी सांगते की माकडापासून आपला जन्म झाला. ते पोरच चटाया वाइंडअप करायला लागलेत, लहान पोरं. तर जर आपण माकडाची अवलाद असतो किंवा आपण माकडापासून आलेलो आहे, तर मग एकदा एक पुण्यामध्ये सहल गेली होती पोरांची. ती सहल गेली झूमध्ये. झू कळतं तुम्हाला? झू म्हणजे अच्छा, झू कोणाला कळतं? हात वरती करा. हां, बस. अवघड आहे, लय अवघड आहे. झू म्हणजे जेथे प्राणी संग्रहालय कळतं? हात वरती करा. लयच अवघड आहे, काय बोलावं, कोणता शब्द वापरू की त्याने तुम्हाला कळल की झू म्हणजे काय, प्राणी संग्रहालय म्हणजे काय. आता याच्यापेक्षा साधा शब्द काय कोणचा वापरू मी? झू म्हणजे जिथे प्राणी असतात, माकडं, हत्ती, साप, हां, वेगवेगळे प्राणी असतात. तर ती शाळेमधले पोरांना घेऊन गेली सहल म्हणून. तर गेल्यानंतर ते पोरांना दाखवलं काही हत्ती, घोडे, हे उंटे, असे प्राणी दाखवत ते माकडापर्यंत आले. आणि ते माकडं दाखवल्यानंतर त्या पोरांनी विचारलं की हे माकडं आहे. तर ते पोरांनी प्रश्न विचारला की सर, हे माकडं कधी मनुष्य बनणार आहे? काय विचारलं? हे माकडं कधी मनुष्य बनणार आहे? आता आपण सगळे माकडाच्या माकडाच्या स्थितीमधून मनुष्यामध्ये परिवर्तित होत आलो, उत्क्रांती झाली. मग जे आत्ताचे माकडे ते कधी मनुष्य बनतील? त्यांच्यामध्ये उत्क्रांती का नाही होते? हां, प्लस
की जी डार्विन थेरी आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माकड आणि लगेच मनुष्य झाले. तर मधली जी दुवा आहे ती सांगितलीच नाही, लिंक सांगितली नाही, ती लिंक वॉज मिसिंग. तर असं शाळेमध्ये एज्युकेशन दिलं जातं आणि पूर्णपणे आपला विश्वास उडवला जातो भगवंतावरून. हां, आणि ते म्हणतात की अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेचा अर्थ काय आहे? ब्लाइंड फेथ. हे सगळं अंधश्रद्धा आहे. तुम्ही जे काय देव मंदिरामध्ये असतो का, दगडामध्ये देव असतो का? हां, हे मंदिर काय आहे? फक्त पुजाऱ्याचं पोट आहे. काय आहे मंदिरामध्ये? काय आहे? देव नाही आहे मंदिरामध्ये. काय आहे? पुजाऱ्याचं पोट आहे. हां, तिथं फक्त दगड आहे आणि त्या दगडाच्या नावाखाली कितीतरी लूटमार होते. हां, असे विचार आपल्या डोक्यामध्ये भरल्या जात आहेत आणि आपल्याला भगवंतापासून दूर नेले जाते. आणि मग काय भरलं जातं आपल्या आपल्या कॉन्शियसनेसमध्ये, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये, की ह्या संसाराचा भोग सर्व काही आहे आणि तुम्ही ते माकडं जशी भोगतात ना तसं भोगत राहा आणि आपल्या जीवनाचा काळिमा करून टाका, आयुष्य बर्बाद करून टाका. दारू प्या, एन्जॉय करा. हां, 4-4, 5-5 गर्लफ्रेंड, 10-10 बॉयफ्रेंड आणि आयुष्य हीच जिंदगी आहे. याच्यामध्ये सगळी खुशी आहे, याच्यामध्येच आनंद आहे. हे एज्युकेशन आहे. हां, पुण्यामध्ये स्कूल्स कॉलेजमध्ये जोड्या लावतात पोरींची. पोरं वेगळे बसवायचे, पोरी वेगळे बसवायचे, तर ते जोड्या लावून बसवत आहेत. आपले काही भक्त पोरे ते येऊन सांगतात, प्रभूजी असं बसवायला काय करायचं? आम्ही सांगतो त्यांना आई म्हणायचं. सगळ्या पोरी नाही म्हणायचं. काय म्हणायचं? आई म्हणायचं. काय म्हणायचं? आई बसा. कोणासोबत जोडे? सगळ्या आई आहे आपल्या. हां, हेच शिकवलं आम्हाला. हां, मातृवत परदारी. सगळी जी स्त्री दिसत ती आपली आई आहे. कोण आहे? आई आहे. आपल्या आईसारखं आपण सन्मान करायचा म्हणा. ती आई आहे आपली. प्रत्येक स्त्री, छोटे असो मोठे असो कुणी असो, आपली आई आहे. असं एज्युकेशन दिलं पाहिजे. प्रत्येक स्त्री जर आपली आई आहे, मग आईप्रती आपण अशी कुदृष्टी, कुभावना ठेवू शकतो. हां, आई आहे आणि प्रत्येक पुरुष आपले वडिलासारखे, भावासारखे. हे वैदिक एज्युकेशन आहे. पण स्कूल्स कॉलेजमध्ये इवन आता इतकी त्या गोष्टी इथे बोलायला नाही पाहिजे, ते अपवित्र करून टाकते या वातावरणाला. पण हे असं शिकवलं जातं ना. मग आपण माकडापासून आपण आलो. ही सृष्टी कशी आली? तर म्हणतात ही सृष्टी स्फोट झाला. स्फोट झाला आणि सृष्टी आली. कुणी स्फोट केला होता? मग प्रश्न येतो ना. जरी स्फोट झाला आणि त्यांची थेरी आपण ॲक्सेप्ट केली तर प्रश्न हा आहे का स्फोट कुणी केला? स्फोट कुणी केला? तर हे सगळे प्रश्न आपण विचारले पाहिजे त्या लोकांना. केमिकल, सगळं केमिकलचं कॉम्बिनेशन आहे. मग इमोशन्स कुठून आले? हां, त्या सायंटिस्टची बायको जर नाराज झाली तर तो असं म्हणतो का कोणचं केमिकल कमी पडलं याच्यामध्ये? हां, आपण कॉन्शियस बिंग आहे. आपल्यामध्ये इमोशन्स आहे, आपल्यामध्ये भावना आहे. आपण बंडल ऑफ केमिकल नाही आहे. जर बंडल ऑफ केमिकल आहे तर मग किती केमिकल सांडलं तर आपल्याला फरक पडतो का? मग आपला जवळचा माणूस गेल्यानंतर आपण का रडतोय? मग वाय आर यू क्राईंग? रडतो का मग आपण? जर बंडल ऑफ केमिकल आहे तर मग केमिकल नष्ट झालं तर मग काही फरक पडत नाही ना. आणि जर सृष्टी ह्या जगामध्ये कोणती गोष्ट ॲटोमॅटिक नाही चाललेली,
सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक चालले. सांगा, ॲटोमॅटिक चालले का सिस्टमॅटिक चालले? बोला बोला. ॲटोमॅटिक आहे का सिस्टमॅटिक आहे? टमाटे ॲटोमॅटिक येतात का सिस्टमॅटिक येतात? हां हां, पूर्ण एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये. हां, हे सगळं सायन्स आहे. एका बीजापोटी, हां नाही, आधी बीज केले, हां बीज वाढले, हां एका बीजापोटी कोटी कोटी बीज, आणि दॅट इज अ सायन्स. हे सायन्स नाही का? हे विज्ञान नाही आहे का? हां, एक बीज आपण पेरतो, त्या बीजाचे हजारो बीज आपल्याला भेटतात. मला सांगा, मग हे बीज आपण पेरलं, त्या बीजमध्ये काय सिस्टम होता? काय काय त्याच्यामध्ये काय प्रोग्रॅम काय? एका बीजाचे किती बीज आले? हजारो बीज आले का नाही? हां, समजून घ्या तुम्ही. आपली कशी, आपल्याला कसं फसवलं जात आहे, आपल्याला कसं उल्लू बनवलं जात आहे, याला अंधश्रद्धा जर म्हणताय तुम्ही, ठीक आहे, अंधश्रद्धा आहे. हां, मला सांगा डेफिनेशन काय आहे अंधश्रद्धेचं? अंधश्रद्धा म्हणजे काय, याचं डेफिनेशन सांगा. अंधश्रद्धा म्हणजे काय? आता इथं प्रकाश आहे, अंधार म्हणजे ॲब्सेन्स ऑफ लाईट. काय अंधार म्हणजे? ॲब्सेन्स ऑफ लाईट. जिथे लाईट नाही तेथे अंधार आहे, बरोबर आहे. अंधाराचं सेपरेट अस्तित्व नाही आहे. अंधाराचं सेपरेट वेगळं अस्तित्व नाही आहे. जेथे प्रकाश नाही आहे तेथे अंधार आहे. मग तुम्ही सांगता ह्यो अंधार आहे, मग तुम्ही हे पण सांगितलं पाहिजे की प्रकाश कुठे आहे, बरोबर आहे. अंधार सांगताय, मग हे पण सांगा ना प्रकाश कुठे आहे. फक्त अंधारच आहे का? प्रकाश नाही आहे. अंधार म्हणजे काय? ॲब्सेन्स ऑफ लाईट ना. मग तुम्ही सांगितलं आम्हाला ह्यो अंधार आहे, मग ठीक आहे, आम्ही ॲक्सेप्ट केलं ह्यो अंधार आहे, पण प्रकाश कुठे आहे? मग प्रकाश पण सांगा ना. हां, बरोबर आहे ना. मग अंधश्रद्धा आहे, मान्य आहे. मग श्रद्धा पण आहे ना. मग अंधश्रद्धा शिकवली, मग आता श्रद्धा पण शिकवा ना. कळतंय तुम्हाला? है ना. अंधश्रद्धाच तुम्ही शिकवताय, मग श्रद्धा पण शिकवा ना. श्रद्धा शब्द जर आलाय तर मग अंध असू शकते श्रद्धा, पण श्रद्धा पाहिजे ना. डोक्याचा धूर निघतोय का? हा, तर श्रद्धा आहे, मग ती अंधश्रद्धा आहे हे सांगितलं. श्रद्धा पण आहे, श्रद्धा शिकवा ना. मग श्रद्धा इथे गीतामध्ये भगवंत म्हणतात, म्हणा सगळ्यांनी, अश्रद्धान पुरुषा, सगळ्यांनी म्हणा, अश्रद्धान पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. मग तुम्ही अंधश्रद्धा सांगितली, मग श्रद्धा काय ते पण सांगितलं पाहिजे. मग गीता आणि भागवत शास्त्र आपल्याला श्रद्धा शिकवतात. काय शिकवतात? श्रद्धा. आणि श्रद्धा जेथे आहे, भगवंत म्हणतात त्याला भगवत प्राप्ती होते. तर हे जे आजकालचे एज्युकेशन आहे, त्याच्यामध्ये आपला विश्वास उडवला जातो, विश्वासाचा नाश केला जातो, आणि आपण इतके डल हेडेड होऊन जातो, इतके मंद होऊन जातो, इतके
बधीर होऊन जातो की भगवंतासमोर येऊन सुद्धा आपल्या भक्ती भावना जागृत होत नाही. त्या भगवंतांना बघून आपल्या हृदयामध्ये प्रेम जागृत होत नाही. लोक फक्त वर्षाला एकदा येतात जन्माष्टमीला, फक्त म्हणता आम्ही रेग्युलर येतो. कधी आम्ही रेग्युलर येतो? रेग्युलर कधी? दरवर्षी येतो आम्ही रेग्युलर. वर्षाला येतो आम्ही, पण रेग्युलर येतो. कशी येतो? रेग्युलर. कधी येतो? दर वर्षाला आमचं जन्माष्टमीचं दर्शन असतं. आणि वर्षभर आम्ही सय्यारा. आवाज येतोय का व्यवस्थित? आवाज बरोबर येत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण फसायचं नाही. जरी त्या एज्युकेशन सिस्टममधून आपण आलो असलो तरी आपले शास्त्र कधी खोटं बोलणार नाही आणि संत कधी खोटं बोलणार नाही. आपले आचार्य, आपल्या संतांनी हे सगळं पालन करून, अनुभव करून त्यांनी साक्षात्कार करून घेतलेला आहे. संत तुकाराम महाराजांच्या त्यांना साक्षात भगवान श्रीकृष्ण भेटायला येत होते का नाही? येत होते का नाही सांगा? हां, भंडारा डोंगरावरती तुकाराम महाराजांना साक्षात पांडुरंग दर्शन देत होते का नाही? हां, साक्षात दर्शन. सगळ्या आपल्या आचार्याने, आपल्या संतांनी डायरेक्ट राधा कृष्णांचे दर्शन केलेले, बोलले त्यांच्यासोबत आणि त्यांनी शुद्ध आचरण करून त्यांचा साक्षात्कार करून घेतलेला आहे. आणि जे इंद्रिय तृप्तीमध्ये, इंद्रिय भोगामध्ये पूर्णपणे बुडून गेलेले ते लोक आपल्याला काय शिकवणार आहे की सत्य काय ना सत्य काय? जे मांस खाणारे आहेत, जे व्याभिचारी आहेत, जे जुगार खेळणारे आहेत, ज्यांचं चरित्र भ्रष्ट आहे, ते लोक आपल्याला शिकवणार की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. आपण माकडाची औलाद आहे. शिवी आपल्याला डायरेक्ट. आपल्याला कोणी, मला सांगा आत्ता सध्या जर आपल्याला कोणी म्हणले ए माकडा, चांगलं वाटेल? किंवा आपल्याला म्हणलं तुझा बाप माकड होता, चांगलं वाटेल? नाही वाटणार. मग आपल्या पूर्वजांना माकड म्हणतायत. काय म्हणतायत? माकड म्हणतायत. हां, एकदा एक लहान पोरगी आपल्या आईकडे गेली आणि आईला वडिलांना म्हणली, वडिलाकडे गेली आणि वडिलांना म्हणली की पप्पा आपण कुठून आलो? तो वडील म्हणले आपण माकडापासून आलो. मग ती आईकडे गेली आणि आईला म्हणली मम्मी आपण कुठून आलोय? ती म्हणली आपण तर देवाकडून आलोय, भगवंताकडून आलो. ती सत्संगी होती. ती म्हणली तुमच्या दोघांमध्ये कॉन्ट्रडिक्शन आहे. काय आहे? विरोधाभास आहे. पप्पा म्हणतात आपण माकडापासून आलोय आणि तू म्हणते आपण देवापासून आलो. खरं काय? ती म्हणली दोघं पण खरे. म्हणे कसं काय? ती म्हणली माझी साईड सगळी देवाकडून आलेली आहे, पप्पाची साईड सगळी. डोंट टेक सिरियसली, इट्स अ जोक. बट प्रभुपाद यूज टू से लाईक दिस. प्रभुपाद म्हणतात आमचे वडील कोण आहे? आमचे वडील साक्षात राधा कृष्ण आहे. बोलो राधा गोविंद देव भगवान की. मग त्या डार्विनचा बाप माकड असू शकतो, त्याचा बाप माकड आहे म्हणून तो माकड झाला, पण आपला बाप माकड नाही. आपला बाप कोण आहे? आपला बाप कोण आहे? सगळ्यांचा बाप विठोबा. सगळ्यांचा बाप विठोबा. वेदा नाही नाही कळला. काय म्हणतात? राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, वेदा
कृष्ण भगवान की, श्री राधा गोविंद देव भगवान की. तर आपली स्थिती काय आहे की आपण भगवंतापासून दूर जातोय. किती दूर गेलोय, किती लांब गेलोय आपण भगवंतापासून. आपली भक्ती, आपलं प्रेम भगवंतांना सोडून ह्या जगामध्ये कुणी सुखी होऊ शकत नाही. ते भगवंताची भक्ती, ते भगवंताची सेवा हेच आपला धर्म आहे. सवय पुंसा परो धर्मो येतो भक्तिरधोक्षजे आहे तुकी अप्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. अहो त्या भगवंतांना ती पूतना अशा उद्देशाने मारायला आली. त्या भगवंतांनी तिला आपलं आईचं स्थान दिलं. ते भगवंत एवढे दयाळू आहे, कृपाळू आहे. त्यांना सोडून आपण या संसारामध्ये कसे सुखी होऊ शकतो? कसं सुख भेटणार, कसा आनंद भेटणार? किती दुःख आहे, प्रत्येक क्षणाला दुःख आहे, संकट आहे, अडचणी आहेत. हा जीव दिवस रात्र त्रस्त आहे, नाना प्रकारच्या क्लेशांनी ग्रस्त आहे, पण तरी विषय भोगामध्ये मस्त आहे. तर भगवंताशिवाय कुणी नाही आहे जगामध्ये, कुणी कोणाची मदत करत नाही. एकच भगवंत आहे आणि त्या भगवंताची भक्ती आपल्या हृदयामध्ये शाश्वत रूपामध्ये आहे. पण अज्ञानामुळं झाकली आहे ती भक्ती. ती जागृत करणं हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. जसं चुलीमध्ये इस्तू असतो, इस्तू कळतो का? इस्तू चुलीमध्ये इस्तू असतो. त्या इस्तू वरती राख येते, राख. आतमध्ये इस्तू आहे, लाल आहे तो, पण त्याच्यावरती काय आली? राख आली, राख. तो राखेमुळं तो विस्तू दिसत नाहीये, बरोबर आहे. पण आपण ती राख फुकली का विस्तू प्रकट होतो ना. तसंच आपल्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती प्रखर रूपामध्ये आहे, पण त्याच्यावरती राख आली आहे, राख. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर्याची राख आली आहे. म्हणून श्रवणादी शुद्ध चित्ते करे उदय. ज्यावेळेस आपण श्रवण करतो तर ते गुरु त्यांच्या वाणीद्वारे आपल्या चित्तावरची ती राख उडवून टाकतात, शुद्ध करतात आपलं हृदय. आणि मग भक्तिरुत्पद्यते पुंसाहा. म्हणा सगळ्यांनी, यस्याम श्रूयमानाय कृष्णे परमपुरुषे भक्तिर उत्पद्यते पुंसा शोक मोह भयापहा. किती सुंदर म्हणतात. यस्याम वै श्रूयमानाय कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोह भयापहा. बुद्धी जागृत झाली पाहिजे, आपण जागे झाले पाहिजे, ही डलनेस गेली पाहिजे. यस्याम वै श्रूयमानाय, आपल्या हृदयामध्ये भगवंताची शुद्ध भक्ती आहे. ती फक्त जागृत करायची आहे, आणि ती जागृत करण्यासाठीच हा मनुष्य देह लावला पाहिजे ना. आणि मग त्या प्रेमाचं आस्वादन आपण आतून करू. प्रेम बाहेरून नाही येत, प्रेम आतमध्येच आहे. कुठे आहे? प्रेमे पाझरती लोचने. ज्यावेळेस आपलं प्रेम जागृत होईल आपल्या हृदयामध्ये, भक्ती भाव, मग तो भाव डोळ्याच्या माध्यमातून ते अश्रुधारा व्हायला लागतात. ते प्रेम डोळ्यातून बाहेर येतं, प्रेमाच्या रूपामध्ये, त्या अश्रुधाराच्या रूपामध्ये प्रेम बाहेर येतं. हे भक्तिभाव आपला जागृत करत, तो आपल्या जीवनाचं लक्ष आहे, तो आपला उद्देश आहे. मला सांगा, आता यस्याम वै श्रूयमानाय कृष्णे परमपुरुष आहे. मग भक्तिरूप पद्धती, भक्तीची जागृत होती आणि 3 फायदे होतात. शोक नष्ट होतो, मोह नष्ट होतो. शोक मोह भय पण नष्ट होतं.
शोक राहत नाही, मोह राहत नाही आणि भय राहत नाही. फक्त काय, यस्याम वै श्रूयमानाय, ते भगवंताची कथा श्रवण केलेली. मग आपल्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती ती फक्त जागृत करायची. आणि ती कशी होऊ शकते? भगवंताची कथा श्रवण करून आणि भगवंताचं नाम संकीर्तन करून. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नामस्मरण करून नित्य जप. तर येथे जप करणं, कथा श्रवण करणं, भगवंताची सेवा करणं. आपलं आयुष्य का बर्बाद करायचं? जाणून बुजून का आपण नष्ट व्हायचं? हे दिवस चाललेत, कोणाचे दिवस थांबलेत का? आपण कायम जेवण राहणार नाही. एक दिवशी काहीच राहणार नाही तोंडामध्ये, बरोबर आहे ना? दात नाही राहणार. आता आहेत तर म्हणून बोललं पाहिजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम आहे ना? जवळ दात आहे तवर बोललं पाहिजे. जस्ट मिनिट. जवळ दात आहे, जवळ दात. जय श्री कृष्ण. नामजप, भगवंताचं नाम जप केल्याने, भगवंताची कथा ऐकल्याने ती भक्ती जागृत होते. तर गुरुमुख पद्म वाक्या चिते ते कोरी याक्या और ना करे हो मने आशा. तर एकदा एका मुलाने, छोट्या पोराने आठाने गिळले. काय गिळले? आठाने गिळले. तर त्याच्या आईवडिलांनी लय प्रयत्न केला बाहेर काढायचा, पण काही बाहेरच निघाला. ते गळ्यामध्ये अडकले. तर एक माणूस चालला होता तिथून, त्याने विचारलं काय झालं? म्हणे आठाने गिळले त्या पोराने, अडकलेत. तर त्याने त्याला उलटा केला आणि एक धापाटा दिला पाठीवर, आठाने खाली पडले. ते म्हणले तुम्हाला कसं काय माहिती आहे? ते म्हणले मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, पुढं पण पैसे लपवले तर मला बाहेर काढायचं ते माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती आहे, पण ती कशी बाहेर काढायची हे फक्त गुरुला माहिती आहे. बोलो श्रीकृष्ण भगवान की. आपल्यामध्ये जे काम आहे ते काम कसं नष्ट करायचं, ती वासना कशी नष्ट करायची आणि भक्ती कशी जागृत करायची, ही विद्या फक्त गुरुला येते, बाकी जगामध्ये कोणाला येत नाही. म्हणून गुरु आहे.
बोलो श्री कृष्ण भगवान की. म्हणून गुरुचं कर्तव्य आहे का, गुरुचं कर्तव्य आहे सत्य बोलणं. काय बोलणं? सत्य बोलणं. मग तो गुरु नाहीये, तो भलतंच काहीतरी. सत्य बोल. सत्य हे आहे की ह्या जगामध्ये सुख नाहीये. ॲग्री? ॲग्री? मान्य करता? मान्य करत असेल तर म्हणा हरी बोल. आजूक नाही मान्य करत आहे. सगळ्यांनी म्हणा हरी बोल. हरी भाऊ नाही, हरी बोल. हे का नाही? हे सत्य. ह्या जगामध्ये तुम्ही किती प्रयत्न करा, कशामध्ये सुख नाही. जर आपल्याला वाटतं खाण्यामध्ये सुख आहे, तर तुम्हाला गुलाबजामुन आवडतो? आवडतो ना? हो म्हणा. आवडतो म्हणा. हो. नाही, आज बनवलेलं नाही आहे. आवडतो. आता पण आपण आवडतो तर आपण एक खाल्ला, लय भारी लागला, वा. मग 2 खाल्ले, वा. 3 खाल्ले, वा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 के बाद बस 10 झाल्यानंतर 11वा जर कोणी द्यायला लागलं जबरदस्ती, तर आपण म्हणू जीव घेतो का काय? हां. पण तोच जर गुलाबजामुन आपण 11वा टाकला जबरदस्ती, तर काय होईल? पहिला बाहेर येईल. है का नाही? तसं तुम्ही बघा. तर हे सत्य नितांत आहे. पण भक्तीमध्ये असं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. हा आनंद अपार आहे, याला अंत नाही आहे. हे किती पण आपण आनंद अनुभव करू शकतो, नामाच्या द्वारा, कीर्तनाच्या द्वारा, सेवेच्या द्वारा. म्हणून ह्यो आनंद प्राप्त करायचा आपल्याला, जो शाश्वत आहे, जो क्षणिक्षण भंगूर आहे, तो आनंद नाही. हे शाश्वत आनंद, ह्यो भक्तीचा आनंद आहे. आणि म्हणून पूतनाला डायरेक्ट आपल्या आईचं स्थान दिलं भगवंतांनी. एवढे दयाळू भगवंत आहे, एवढे कृपाळू भगवंत आहे, एवढी त्यांची दया आहे. आणि मग अशा प्रकारे भगवंतांनी ब्रजमध्ये लीला केल्या. आज ते भगवंत शुकदेव गोस्वामी म्हणतात का अहो भाग्यम नंदगोपो व्रज कसाम यन्मित्रम परमानंदम पूर्णम ब्रह्म सनातनम. काय भाग्य ते यशोदा माताचं आणि काय भाग्य ते नंद महाराजांचं का त्यांच्या अंगणामध्ये साक्षात परब्रह्म खेळतायत. असं काय पुण्य केलं होतं का तिन्ही लोक, ब्रह्मांडाचे स्वामी, नायकांचे नायक, ते परब्रह्म श्रीकृष्ण आज त्यांच्या अंगणामध्ये खेळतायत. हे काय भाग्य. म्हणून माझ्याकडे शब्द नाही आहे, म्हणून अहो भाग्यम. काय अहो भाग्यम लावून शब्द नाही आहे माझ्याकडे. इतके भगवंत. मग असे भगवंत, एकदा भगवंतांना यशोदा माता असं खेळवत होती बघा. ते आई कधी कधी मुलांना असे वरती फेकतात आणि झेलतात ना, खेळवतात. तर असं भगवंतांना खेळवता अचानक भगवंताचं वजन वाढायला लागलं. आणि इतकं वजन वाढायला लागलं का यशोदा माताला झेपवा ना भगवंत. ती म्हणले असं काय झालं, अचानक बाळ एवढं जड कसं काय झालं. आणि मग तिला मांडीवर बसवलं, पण भगवंत वजन वाढवतच गेले. इतकं वजन वाढवलं तर शेवटी भगवंतांना खाली ठेवून यशोदा माता आपले घरकाम करायला गेली. आणि काम करत असताना तेथे कंसाद्वारे एक भयानक राक्षस तूर्णावर्त वादळाच्या रूपामध्ये आला. भयानक गर्जना करत आला, झाडं झुडपं उडवत आला तेथे. आणि आल्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्णाला उचलून तो आकाशामध्ये निघून गेला. भगवंतांना वरती घेऊन गेल्यानंतर तो वरती उडत एकदम खूप उंचावर गेला. आणि उंचावर गेल्यानंतर भगवंतांनी त्याचा गळा पकडला. मग गळा पकडल्यानंतर भगवंत हळूहळू त्याचा गळा दाबायला लागले आणि आपलं वजन वाढवायला लागले. तर इतकं वजन वाढवलं भगवंत. ब्रह्मांडाची स्वामी आहे, ब्रह्मांडासारखं वजन झालं, त्याला सहन व्हायना. आणि त्याचा गळा दाबल्यामुळं त्याला श्वास घेता येणार. तो आधी वरती चालला होता, आता तो खाली पडायला लागला. त्याचे डोळे बाहेर यायला लागले, त्याचा श्वास अवरुद्ध झाला आणि तो धरतीवरती कोसळला आणि त्याचा तेथेच मृत्यू झाला. बोलो श्री कृष्ण भगवान की. त्याचे डोळे बाहेर आले,
रक्ताची उलटी केली आणि दगडावरती आदळल्यामुळं त्याचे अंग भंग झाले, त्याच्या हड्डी फसली एक ओघई बोले, त्याचे सगळे बाजूबंद तुटले, त्याचे सगळे जे गहने आहेत ते सगळे तुटले आणि सगळे धावत धावत आले आणि बघितलं की कृष्ण खेळतायत तिथं. एवढ्या उंचावर जाऊन आदळले पण भगवंतांना काही झालं नाही. काय आता आपले आचार्य म्हणतात की यशोदा माता फक्त एवढंच फेकत होती, भगवंतांना लय वर जायची इच्छा होती म्हणून ते तोरणावर आला आणि त्याच्या माध्यमातून भगवंतांनी अख्खी स्पेस जर्नी केली आणि त्यांचं मन भरल्यामुळे त्याला मारून टाकला. बोलो गोविंद भगवान की. बरे इथे त्यांनी आणि महिमा शक्तीचा प्रयोग केला, पण भगवंत योगेश्वर आहे, ते त्याच्यापेक्षा शक्तिशाली, सगळ्या शक्तींचे मालक आहे भगवंत. मग अशा प्रकारे भगवंताची रक्षा झाली. सगळे आले आणि म्हणले बघा नंद महाराज, तुम्ही किती पुण्य केलेले, किती दान धर्म केला, तुमचं पुण्य, तुमचं दान धर्म आणि तुमची निष्ठा नारायण प्रती, त्याच्यामुळं मुलाला काही झालं नाही. नारायण भगवंतांनी त्याची रक्षा केली आणि हा जो राक्षस आहे त्याच्या कुकर्मामुळे आणि त्याच्या पापामुळेच मेला. तर अशा प्रकारे, तर अशाच प्रकारे यशोदा माता एकदा आपल्या कृष्णाला घेऊन बसली होती आणि अशीच ती भगवंताचं तोंड उघडून बघत होती का किती दात आले. तर 2 छोटे छोटे दात आलेले भगवंतांना. तर ते बघत असताना अचानक भगवंतांनी जांभळी दिली आणि जशी जांभळी दिली भगवंताचं सुंदर मुख उघडल्याबरोबर अख्ख्या ब्रह्मांडाचं दर्शन भगवंताच्या छोट्याशा मुखामध्ये झालं. यशोदा माता भयभीत झाली. ती म्हणली आता परत काही संकट आलं की काय, काय भूतबाधा झाली की काय, परत आणखी काही विपदा आली का, काय राक्षस आले, असं काय दृश्य दिसतंय की एवढ्या छोट्याशा बालकाच्या मुखामध्ये सगळ्या सृष्टीचं मला दर्शन होतंय. म्हणून तिने डोळे झाकले आणि म्हणली नारायण नारायण. पण तिला काय माहिती कसं नारायण साक्षात तिच्या मांडीवरच आहे. ही यशोदा माता आहे. ती यशोदा माताचं काय भाग्य आहे, काय सौभाग्य आहे. तिला वाटतं की हे माझं बाळ आहे, माझं कृष्ण आहे, माझा 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 पुत्र आहे. तर असे भगवंत, एकदा भगवंत खेळता खेळता ब्रह्मांड घाटमध्ये गेले आणि ते पोरं सगळे पळत आले आणि म्हणले यशोदा माताला, मैया मैया आज कृष्णाने माती खाल्ली. मग यशोदा माता पळत पळत गेली आणि हाताला धरून वळलं भगवान श्रीकृष्णाला आणि म्हणली बाळा कृष्णा तू माती खाल्ली का. तर कृष्ण म्हणतात नाही मी माती नाही खाल्ली. मग ते म्हणतात की ते पोरं म्हणतायत तू माती खाल्ली. कृष्ण म्हणतात त्यांचे माझे भांडणं झालेत म्हणून माझा बदला घ्यायचा आणि तुम्हाला फटके मारावं म्हणून ते खोटं बोलतायत. म्हणे बरं ते खोटं बोलू, पण बलराम सुद्धा सांगतायत की तू माती खाल्ली. कृष्ण म्हणतात आज बलराम पण त्यांच्या साईडनी आहे, ते सगळे मिळून मला मार बसावा, तुम्हाला छडीने मारावं म्हणून असं बोलताय. आणि तुला जरी विश्वास नसेल तर मग तूच बघ माझ्या तोंडामध्ये. मग ती म्हणली तोंड उघड. भगवंताने आपलं तोंड उघडलं आणि उघडल्याबरोबर भगवंत म्हणले मी माती नाही खाल्लेली, मी अख्खं ब्रह्मांडच खाल्लेलं. भगवंताने तोंड उघडलं, सगळे ब्रह्मांड फिरायला लागले. समुद्र, नद्या, पर्वत, सगळे आकाशगंगा, सगळे प्लॅनेट, एव्हरीथिंग वॉज मुव्हिंग इन द माउथ ऑफ दॅट कृष्णा, लिटिल कृष्णा. सगळं बघितलं तिने आणि स्वतः वृंदावन दिसलं तिला. त्या वृंदावनामध्ये ती स्वतः आहे आणि तिच्यासोबत कृष्ण पण आहे. हे सगळं बघितल्यानंतर ती अचंबित झाली. तिला वाटलं मी स्वप्न बघते का, मी बेशुद्ध आहे का, मला चक्कर आली का माझ्यावर भूतबाधा झाली आहे का माझ्या बाळावर भूतबाधा झाली. तर असं विचार करता करता तिने भगवंतांना प्रार्थना केली. मग भगवंतांनी तिच्यावर दया केली आणि परत आपलं विश्वरूप नष्ट केलं आणि परत मातृत्व आणि वात्सल्य जागृत करून परत प्रेम भक्तीने तिने भगवंतांना भगवंत तिचं दूध
पान केलं. तर भगवंत असे अधूनमधून अशा ऐश्वर्यमय लीला करायचे. आणि अशा प्रकारे भगवंत हळूहळू मोठे झाले, रांगायला लागले. मग त्यांनी शक्टासुराचा वध केला. पण रांगायला लागले तर इतके रांगायला लागले, इतके खोडकर व्हायला लागले. जसे जसे मोठे व्हायला लागले तसे तसे ते खोड्या करायला लागले. मग असे मोठे झाले थोडे, आणि मग ते त्यांच्या ग्रुपचे पोरं भेटले त्यांना, त्यांच्या वयाचे. मग हे सगळे मिळून गँगवॉर हे सगळी गँग तयार झाली. बोलो श्री कृष्ण भगवान की. आणि मग त्यांचा खेळ सुरू झाला. माखन चोर भगवान की असे भगवंत. मग एक दिवशी सगळ्या गोपी आल्या आणि यशोदा माताला म्हणतात का, हे यशोदे, हे काय आहे? एक तर तू तरी राहा, नाही तर आम्हाला तरी राहून दे. म्हणे काय झालं, एवढ्या काय बोलताय तुम्ही? म्हणे तुझ्या कृष्णाने इतका वैताग आणलाय, इतका त्रास दिलाय, एक तर तू तरी राहा वृंदावनामध्ये, नाही तर आम्ही तरी जातो वृंदावन. ती म्हणली झालं तरी काय सांगा. तर त्या म्हणतात की तुझा कृष्ण पहाटे पहाटे येतो आणि सगळे वासरं सोडून देतो, आणि ते वासरं सगळं दूध पिऊन घेतात गाईचं. आम्ही दूध काढायला गेलो, एक थेंब दूध भेटत नाही. आणि आमचे घरचे म्हणतात तुम्ही दूध पेथा म्हणून. आणि मग आम्ही एवढे मेहनत करून लोणी बनवतो, दूध दही बनवतो, आणि हे सगळे गोप बालक येतात आणि सगळे नासधूस करतात. ते तर खातातच खातात. आणि त्यांचं पोट भरलं की मग माकडांना खाऊ घालतात. आणि माकडांचं पोट भरलं का मग माकडं म्हणतात आता बास. तर मग म्हणतात खाली फेकतात आणि म्हणतात की काय घाणेड लोणी आहे, माकडं सुद्धा खात नाही म्हणे. काय करायचं आता तू सांगा. आणि जर त्यांना नाही भेटलं आमच्या घरामध्ये लोणी दूध दही, तर काय करतात की आमच्या छोट्या छोट्या पोरांच्या कानामध्ये पाणी ओतून जातात, त्यांना चिमटे काढून जातात, आणि कधी कधी सुसू करून जातात आमच्या घरामध्ये. काय करायचं सांगा. तर असे सगळे तक्रारी यशोदा माताला यायला लागल्या. ती यशोदा माता म्हणते की तुम्ही मग असं वरती शिक्क्यावर लटकून का नाही ठेवत? तर ते म्हणे वरती शिक्क्यावरती जरी लटकून ठेवलं तर हे दही अंडी करून फोडून ते मटकी सगळं दही लोणी खाऊन घेतात. आणि नजर ठेवून असतात की कधी आलं कधी गेलं. आता काय करायचं. तर यशोदा माता दिवाळीच्या दिवशी तिने स्वतः दही मंथन करायला बसली आज. आणि दही मंथन करता करता एकदा ग्रहदाशीषु यशोदानंद गेहिनी. एकदा ग्रहदाशीषु यशोदानंद गेहिनी. ती नंद गेहिनी स्वतः दही मंथन करायला बसली. आणि दही मंथन करता करता यानी यानीचे गीतानी तद बालचरितानीची दही मंथने काले स्मरंती तान्य गायता. तर दही मंथन करता करता यशोदा माताचं शुकदेव गोस्वामी वर्णन करताय काय की यशोदा माता केसरी रंगाची साडी घालून सुंदर शृंगार करून केसांमध्ये मल्लिकाची फुलाची सज्जा करून आज स्वयं दही मंथन करण्यासाठी बसली. का? कारण आत्तापर्यंत भगवंताच्या इतक्या तक्रारी आलेल्या आहे. आणि काय काय तक्रारी आल्या आहे भगवंताच्या, किती तांडव भगवंतांनी केलंय. ती यशोदा माताला सगळ्या गोपी सांगतात. तर यशोदा माता म्हणते की तुम्ही कधी त्याला पकडले का? म्हणे किती वेळा पकडले त्याला, आम्ही हाताने पकडलं, पण कधी तो आमच्या हातातून सटकून जातो आम्हाला कळत सुद्धा नाही. असं धरलं ना त्याला, तर धरल्यानंतर फक्त एक हसतो, एक स्माईल देतो, आणि तो हसला का आम्ही फक्त त्याच्याकडे बघतच राहतो. आणि बघता बघता तो आमच्या समोरून निघून जातो आणि 2 घंट्याने आम्हाला कळतं का तो गेला. काय करायचं. आणि इतक्या खोड्या करतो म्हणे. तर असं भगवंत एकदा एका गोपीच्या घरी स्वयं भगवंत कृष्ण हात घालून माखन चोरी करत होते. तर चोरी करत असताना ती गोपी आली आणि म्हणली कृष्णा बघ आज मी तुला पकडलं, आज तुला रंगे हात पकडला. म्हणे तू माझ्या
दहीच्या मडक्यामध्ये हात घालून चोरी करतोय. तर कृष्ण काय म्हणले, हे माझं घर आहे म्हणे. ते यशोदा ती गोपी म्हणली, जरा वळून बघ पुढे काय आहे. तर त्यांनी बघितलं तर म्हणले, हे तर तुझं घर आहे. मग ते तू काय करतो, चोरी करतोय. तर कृष्ण भगवान तर म्हणले, मी चोरी करत नाहीये, मी माझं वासरू हरवले, त्या वासराला ढूंढण्यासाठी मी आलो इथे. मग ते वासरू हरवले, ठीक आहे, मग वासरू मडक्यामध्ये शोधतो का, मडक्यामध्ये वासरू आहे. तर भगवान त्यांनी म्हणलं, हो मडक्यामध्ये वासरू आहे. तर त्यांनी हात काढून दाखवलं, लाकडाचं वासरू होतं. म्हणे हे शोधण्यासाठी मी आलो होतो. हां, तर एकदा एक गोपी म्हणली, आपण काही पण करायचं पण कृष्णाला पकडायचं म्हणजे पकडायचं. तर तिने योजना केली. तर त्या सगळ्या गोपींनी बाजारातून घंट्या विकत आणल्या. काय आणल्या, घंट्या. आणि सगळीकडे घंट्या लावल्या. खिडकीवरती घंट्या, दरवाजेवरती घंट्या, शिक्क्यावरती घंट्या. आणि म्हणले, आता हे सगळे सवंगडी सोबत कृष्ण आले की आपण त्यांच्यावर धाड मारायची. घंट्या वाजल्या का पकडायचं त्यांना. तर सगळी तयारी झाली, सगळ्या गोपी लपून बसल्या. आणि कृष्ण आणि मधुमंगल आणि सुदामा, श्रीधामा हे सगळे आले. आल्या बघितलं, मधुमंगल म्हणला, कृष्णा आज काहीतरी गडबड दिसते. म्हणे काय, आत्तापर्यंत आपण बघितलं की घंट्या नव्हत्या, आज घंट्या दिसतंय सगळीकडे. कृष्ण म्हणले, घाबरू नका, हे घंट्यांचे देवता आपल्या अंडर आहे, तुम्ही काळजी करू नका. तर ते सगळ्या देवतांना बोलवलं, घंट्यांच्या देवतांना, आणि म्हणले, तुम्ही वाजायचं नाही, तुम्ही वाजायचं नाही. ते म्हणले, जशी तुमची आज्ञा, आम्ही कशाला वाजू. मग भगवंत खिडकीतून घुसले पण घंट्या वाजल्या नाही. शिक्क्यावरती चढले, घंट्या वाजल्या नाही. लोणी काढलं, घंट्या वाजल्या नाही. पण खायला लागले, सगळ्या घंट्या वाजायला लागल्या, धाड धाड धाड. सगळ्या गोप्या आल्या, धरलं त्यांना. सगळे म्हणले, सोडा सोडा सोडा. त्यांना पकडलं. कृष्ण म्हणले, थांबा थांबा, तुम्हाला आमच्या काय घंट्या वाजवायच्या ते वाजवा, पहिले आम्हाला घंट्यांच्या देवतांना बघू द्या, तुम्ही वाजले कसे काय. त्या घंट्यांच्या देवतांना बोलवलं. म्हणले, नालायक लोक, तुम्हाला सांगितलं तुम्ही वाजायचं नाही, तुम्ही वाजले कस काय. ते म्हणले, भगवंता तुम्ही खिडकीतून शिरले, आम्ही वाजलो का नाही. तुम्ही शिक्क्यावर चढले, आम्ही वाजलो का नाही. तुम्ही लोणी चोरला, आम्ही वाजलो का नाही. पण ज्यावेळेस तुम्ही खायला लागले तर तुम्हाला भोग लागल्यावर घंटी वाजली पाहिजे, असा शास्त्राचा आदेश आहे, म्हणून आम्ही वाजलो. भगवंत म्हणले, आता तुम्हाला माहिती आहे का हे किती घंट्या वाजवणार माझ्या. असं भगवंत लीला. एक गोपी तर इतकी म्हणली, आता काही करून पकडायचंच कृष्णाला. आणि तिने पकडलं. पकडल्याबरोबर कृष्ण म्हणले, माझ्या नादी लागू, माझ्या नादी लागून तुला वॉर्निंग देतो, डोंट गेट इन्वॉल्व इन माय ॲक्टिव्हिटीज, तिला सांगितलं. ती म्हणले, अरे आज तू माझ्या तावडीत सापडलाय, आता सांगते ते यशोदेला, चल. तर वडत वडत घेऊन चालली. म्हणले, हे बघ, मी राजाचा पुत्र आहे, माझी इज्जत आहे, रिस्पेक्ट आहे, म्हणून मला लपून घेऊन जा. तर तिची चुंडरी टाकली त्याच्या डोक्यावर भगवंताच्या. वडत 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 घेऊन गेली. आणि गेल्यावर म्हणती, हे यशोदे बाहेर ये, आज तुझ्या कृष्णाला मी पकडले, आता बोल काय बोलायचं ते. आणि मग यशोदा माता बाहेर आले. म्हणले, काय झालं काय झालं. म्हणले, काय 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 झालं, याला मी पकडलं. म्हणे, तू म्हणत होती ना कधी पकडलं का, आज याला पकडलंय बघ, आज याला पकडलंय बघ. यशोदा माता म्हणली, तू बघ. ती म्हणली, नाही तू बघ. ती म्हणली, तू बघ. तिने वळून बघितलं तर तिचंच पोरगे हातात. ती म्हणली, ए बावळ्या, तू कुठून आला. ती म्हणली, तूच मला वडत वडत आणलं होतं. तर ती म्हणते, नाही तोच होता, तोच होता. यशोदा माता म्हणली, रिलॅक्स, कूल डाऊन, बस, लस्सी पे, शांत हो, तुम्ही हात धुवून माझ्या पोराच्या मागे लागलेले. ती म्हणली, नाही पण तोच होता, 100% तोच होता. आणि मग ती लस्सी पिली आणि त्या पोराला म्हणली, चल रे. त्याला वडत वडत बाहेर नेलं. बाहेर गेल्यानंतर तिने वळून बघितलं तर की कृष्ण म्हणतात, हॅलो. तिला, अरे तू. त्याने, मी आधीच सांगितलं होतं मला नेऊ नको, आता पुढच्या वेळेस जर मला धरलं तर तुझ्या नवऱ्याचंच रूप घेईन म्हणे, असं धरून नेऊ नको. तर असं लय प्रयत्न करायचे. तर भगवंतांना पकडायचा लय प्रयत्न करायच्या, पण त्यांना कोणी पकडू शकत नाही. नंदरानी तेरो काना झगर गयो रे, मुस्कान है या की
लगे प्यारी प्यारी पागल भैया पे रानी, या की बंसी पे जियारा अटक गयो रे, नंदरानी तेरो काना झगर गयो रे, नंदरानी तेरो काना झगर गयो रे. मग याला कुणी पकडू शकत नाही. याला पकडल्यावर इतका हसतो, असा हसतो की मग याला आम्ही धरू शकत नाही. आणि मग एक गोपीने काय केलं, असं शिक्केवरती मडकं लावलं आणि मडकं लावल्यानंतर त्याच्यावर एक थाळी, एक परात पाणी भरून ठेवलं. कळालं तुम्हाला? पाणी भरून परात ठेवली त्याच्यावरती झाकण म्हणून, आणि त्या मडक्याखाली झोपली ती. म्हणजे काय, आता ते जर आले आणि मडक्याला हात लागला तर काय होईल, पाणी खाली पडेल नाही ना. पाणी खाली पडलं तर ते खालीच आहे, ती जागी होऊन लगेच पकडणं, असं आयडिया केली तिने. आणि सगळी गँग आली, ती झोपली, तिला झोप लागली. भगवंतांनी मग म्हणली इथंच झोपली मडक्या खाली, कसं चोरायचं म्हणले साईडने उभा राहा. सगळे साईडने उभं राहिले तर वरती बघितलं ते म्हणले ताळीमध्ये पाणी भरून ठेवलंय. म्हणते लई शानी समजते स्वतःला. त्याला जा एक स्ट्रॉ घेऊन या, स्ट्रॉ काय गवताची एक कांडी घेऊन आले, ते सगळं पाणी पिऊन घेतलं, परात काढली, लोणी खाऊन घेतलं, परत ठेवले, पाणी भरून सगळे पळून गेले. ती उठून बघितलं तर तिने बघितलं पाणी आहे, म्हणजे लोणी चोरलेलं नाही. पण तिने बघितलं तर आतमध्ये मडका मोकळा. तर ती म्हणली यांना जादू टोना पण येतोय, आत विदाऊट झाकण काढता यांनी गायब केलंय. तर हे सगळं ऐकून यशोदा माता इतकी परेशान झाली होती. म्हणे आपल्या घरामध्ये 9 लाख गायी आहे, मग आपले एवढं लोणी एवढं दूध भेटते, मग याला का दुसरे. मग ती गोपींना म्हणती यशोदा माता की मग येतोय तर द्या ना थोडं मग खायला, काय फरक पडतोय तुम्हाला. त्या गोपी म्हणतात की आम्ही देतो, आमच्या हाताने देतो. मग त्यावेळेस म्हणतो आम्ही कष्ट करून खातो, हरामाचं खात नाही. ह्यो असं आहे, आम्ही देतो तर घेत नाही म्हणे, हम मेहनत करके खाएंगे, फोकेट का नाही खाते हम लोग. काय करायचं. तर अशा प्रकारे यशोदा माता आज स्वतः दही मंथन करायला बसली आहे. आणि मंथन करता करता ती ध्यान करते की भगवान श्रीकृष्णाने कसं पूतनाचा वध केला, कसं शक्टासुराचा वध केला. आता ती अंगणामध्ये गेली, ती समाधीमध्ये आहे. यानी यानीच गीतानी तद बालचरितानी दही मंथने काले. And that is samadhi. She was totally absorbed in the thought of Krishna. आणि ती अंगणामध्ये, आता ती मंथन नाही करत आहे, ती अंगणामध्ये. आणि अंगणामध्ये बघते की कृष्ण कशी खेळतायत, कसा वध केला. आणि ती गातीये, काय गाते, भगवंताची गुण गातीये. ती म्हणली कवी लोक काय गाणार आहे, आणि या कवी लोकांना काय भगवंताचं गुण गाता येणार आहे. म्हणून यशोदा मातल्या आपल्या प्रेमाने गाते. यानी यानीच गीतानी तद बालचरितानी दही मंथने काले. आणि मग शिल प्रभुपाद सांगतात दिस इज अ परफेक्ट समाधी स्टेज ऑफ समाधी. काम करत राहा पण मुखामध्ये नाव जपत राहा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. घरदार सोडायची गरज नाहीये. आपले काम धंदे करत अहो तोंडाने नाव घ्यायला काय हरकत आहे. तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम, चित्ती राहो मुखे तुझे नाम. देह प्रपंच सुखे करो राहो मुझे तुझे नाम, मुझे देह प्रपंचाचा देह तर आपलं चित्त भगवंतामध्ये लागलं पाहिजे, त्यांचं रूप आपल्या चित्तामध्ये असलं पाहिजे आणि मुखी भगवंताचं नाव. तर आपले कार्य करत
काही अवघड आहे? काहीच अवघड नाही. भगवंताचं नाव घ्यायला काहीच अवघड नाही. आणि यशोदा माता टोटली समाधीमध्ये आपण नाव घेते, कीर्तन करते. आणि अशा प्रकारे शुभदेव गोस्वामी वर्णन करतायत का तिचा एक पदरची जे कोना आहे तो कमरेमध्ये खोचलेला आहे. तिच्या साडीला घुंगरू आहेत, हां, छोटे छोटे असे घुंगरू आहे. तिच्या बांगड्या आहेत सुंदर, त्या खनखन आवाज करतायत. तिचे कानातले कुंडल हलतायत, त्या कुंडलांना छोटे छोटे घुंगरू आहे, त्या घुंगरूंचा पण आवाज येतोय. आणि असं ती मंथन करताना तिची वेणी हलते. आणि ती वेणी हलल्यामुळं तिच्या वेणीमधली जी सज्ज केलेली फुलं आहे ते फुलं खाली पडत आहेत. आणि केसरी रंगाची साडी आहे आणि इतकं सुंदर यशोदा माताचं रूप आहे का पहाटची वेळ आहे आणि सगळीकडे दीप प्रज्वलित आहे. आणि त्या दीपकामध्ये सौंदर्य आहे यशोदा माताचं, इतकं सौंदर्य, अद्भुत सौंदर्य आहे. आणि ते परिश्रम केल्यामुळं तिच्या चेहऱ्यावरती श्वेतबिंदू आहेत, घाम आलेले त्याचे थेंब आहेत. आणि ते थेंब यशोदा मातेच्या चेहऱ्यावरती अशी मोती चमकत आहे. असं सौंदर्य यशोदा, पूर्णपणे डोळे झाकून ती दही मंथन करते, अशी यशोदा माता. आणि म्हणतात की त्या बांगड्या आवाज करतायत म्हणजे काय, करताल वाजवतायत. आणि ह्या सगळा जो कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन ऑफ साऊंड, इट वॉज अमेझिंग. आणि अशा प्रकारे यशोदा माता दही मंथन करत असताना ज्यावेळेस आपलं चिंतन गहन आहे त्यावेळेस भगवंत ना तिथे यावंच लागतं. आपण जितकी तीव्र भक्ती करतो, आपलं चिंतन जेवढं तीव्र आहे त्या तीव्रतेनुसार भगवंत तिथे आले. मग भगवान श्रीकृष्ण तिथे आले. आल्यानंतर त्यांनी ती दही मंथनचं हे पकडलं, तो रॉड पकडला, तो रवी पकडला आणि भगवंत मांडीवर बसली आणि यशोदा माता त्यांना दूध पाजायला लागली. तर अशा प्रकारे ही खूप मधुर लीला आहे. तर ही खूप मोठी लीला आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळं आपण कधी भविष्यामध्ये चर्चा करू. बोलो श्री कृष्ण भगवान की जय. जय राधा रमण गिरधारी गिरिधारी श्याम बन.